पावसाळा तोंडावर आहे आणि पावसाळ्यामध्ये काय होतं सर, हे बोईटे डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे, त्यानंतर हे लक्ष्मी मेडिकल आहे स्टेशन रोडवरचं, याच्यामध्ये पाणी जाते. तर काय सुविधा नगरपालिका करते या सर पावसाळ्यामध्ये? या संदर्भात नगर परिषदेच्या वतीनं परवाच्या दिवशी मीटिंग घेऊन जे नैसर्गिक नाले जे आहे ते नाले मोकळे करण्यात यावे आणि कुठेही पावसाचं पाणी जे आहे ते अटकता कामा नये, जनतेला त्रास होता कामा नये, यासाठीच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला इथे देण्यात आलेल्या आहे. या कामकाजात जो अधिकारी कुचराई करेल त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची सुद्धा इथे तरतूद त्या माध्यमातून आम्ही याच्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भोगावती नदी. भोगावती नदीचा सुद्धा पोकलँडवाल्याला तिथे सांगितलेलं आहे आणि मला आशा आहे की परवाच्या दिवशी भोगावती नदीचं आपलं सुशोभीकरण म्हटलं तिथं आपण सुरुवात करणारे काटे वगैरे जे आहे ते पूर्ण स्वच्छ करण्याचा कार्यक्रम जो आहे तो भोगावती नदीच्या याच्यामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण JCBनं अनेक प्रकारचे मग ते रावजीबाची गटर असेल, त्यानंतर शिवाजीनगरचा काही नाला असेल, काही याच्यामध्ये पूर्ण झालेला नाही आहे. अशा अनेक प्रकारचे कामाला जे आहे पावसाळ्यापूर्वीच्या या नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वीची जी पूर्वतयारी आहे त्या कामाला नगर परिषदेच्या माध्यमातून याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळात नगरपालिका ही जी आहे जनतेला वाटली पाहिजे, तुमची आमची नगरपालिका आहे, या दृष्टिकोनात जे पावलं जे आहे ते आम्ही त्या माध्यमातून उचललेले आहे. तुमची आमची नगरपालिका ही त्या माध्यमातून याच्यामध्ये इथे सुरुवात केलेली आहे. कोणाही नियमाच्या बाहेर त्या माध्यमातून काम करू नका. नियमानं जे आहे ते त्या याच्यामध्ये कामं याच्यातले केले जाणार आहे. त्याकरता नगरपालिका ही सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पण सर, ज्या ठिकाणी नालेच नाहीत, गटर नाही, तिथे पाण्याचा निचरा कसा होणार आहे? जे महात्मा गांधी शाळा ते तिरंगा सर्कल आहे या परिसरामध्ये नालाच नाही, गटर नाहीये, तिथून कसं ते बोईटे हॉस्पिटलच्या त्या भागामध्ये गटर नाहीये, त्याचं पाणी कसं काढणार आहे? नैसर्गिक नाल्याचा प्रवाह जो पूर्वीचा होता तो संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे, त्यांनी ते काम तातडीनं केलं पाहिजे. जर कधी नैसर्गिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमची भूमिका बजावली आहे. जर अधिकाऱ्यांनी जर कधी नाही लक्ष दिलं आणि दुर्दैवानं जर कधी आपत्ती जर कधी आली आणि त्यामध्ये जर जनतेचं नुकसान झालं तर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा आम्ही त्या माध्यमातून याच्यामध्ये करू. शेवटी जनतेला त्रास होता कामा नये. जनता ही सर्वोच्च आहे, जनता ही सार्वभौम आहे, जनतेला कुठेही त्रास होता कामा नये यासाठी संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे आणि जे अधिकारी रटाळ स्वरूपाचे असतील, जे काम करणार नाही, त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूद जी आहे किंवा त्याच्या सूचना मी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना विनंती त्याच्यामध्ये केलेली आहे. शेवटी गाव आमचं आहे, गावातले नागरिक जे आहे ते आमचे आहे. माझे गाव माझे तीर्थक्षेत्र आम्ही या गावाला मानलेलं आहे. त्याकरता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, तुम्ही एकीकडे म्हणता की नाले सफाईची मोहीम हाती घेतलेली आहे. हे जे आपण पाहतोय नगरपालिकेच्या समोरचा जो भाग आहे, कुठेही स्वच्छता नाही, कुठेही नाले सफाई नाहीये. रोज तुमचे अधिकारी या ठिकाणून आज जात आहे, तुम्ही त्यांच्यावर कशी कारवाई करताय? इकडे पण पहा सर, इकडून जे येणारा सगळा भाग आहे कुठं नाले सफाई नाहीये ना. इथंच नगरपालिकेच्या समोर तिकडून येणारं पाणी तुंबलेलं आहे, इकडे जाणारच आहे. नाला नाही आहे, हे गटर आहे. हा, मग हे तुंबलेलंच आहे ना. गटर जे आहे त्या गटरला तिला बांधली गेली पाहिजे, पण आता निधीच नाही आहे. निधी आल्यानंतर त्या माध्यमातून जे आहे आपण काम करू. आता तुमच्या समोर तर परिस्थिती माहिती आहे, संबंध महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला निधी नाही आहे. त्याकरता आपण जे आहे आता निधीची मोगरी लावली, ते मोगरी आपल्याला काढणे आहे बाहेर आणि निधी जो आहे तो निधी त्या माध्यमातून नगरपालिकेचा कसा येईल त्यासाठी या सर्व ज्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. एकीकडे तुम्ही म्हणता निधी नाही, मग नाले सफाई मोहीम हाती घेतली, कशी तिथं कुठून निधी आला सर? 30-15 वित्त आयोगाच्या माध्यमातून तो निधी जो आहे तो अर्रड आहे. आता बाकी हे बांधकाम करायचं म्हटलं तर एक तर तुम्हाला फंड पाहिजे, फंडाची अवस्था नाही आहे, फंडात तेवढा पैसा नाही आहे की आपण तातडीनं गटर बांधकाम वगैरे त्या हिच्यातनं करू. किंवा वैशिष्ट्यपूर्ण असे नाविन्यपूर्ण योजना असेल ज्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येणारा निधी जो आहे तो या वर्षाचाही लेट त्या माध्यमातून याच्यामध्ये झालेला आहे. तो निधी आल्यानंतर नक्कीच वरणगावकरांच्या सार्वजनिक हिताचेच कामं त्या माध्यमातून केले जातील, समाज उपयोगी कामच त्या माध्यमातून याच्यामध्ये केले जाणार आहे. आम्ही काही असे ढेपाळ प्रतिनिधी नाही आहे की बसले निसते निधीने आला म्हणून सर रडत बसतोय, असा विषय नाही आहे. जे आमची धावपळ जी आहे ते येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला वरणगाव एक अशा स्वरूपाचा बदलण्याची प्रक्रिया त्या माध्यमातून कशी होईल याची सर, तुम्ही एकीकडे 6 महिने झालं निवडून आलेला आहात, आता तुम्ही 2 महिन्याचं सांगताय, तर 6 महिन्यात काय झालं, 2 महिन्यात असं काय? नगर परिषदेच्या माध्यमातून मकरंद नगरमध्ये 2 रस्ते झालेले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मी नगर अध्यक्ष झालो त्या टायमाला तिला प्रशासकीय मान्यता भेटली. मी अध्यक्ष असताना त्याचं टेंडर काढलं आणि मी अध्यक्ष असतानाच त्या कामाला त्या माध्यमातून सुरुवात केली. त्यानंतर मिलिंद भाऊ मेढे यांच्या वार्डामध्ये सुद्धा रस्ता जो आहे तो सुद्धा आपण नगरपालिकेच्या माध्यमातून याच्यातनं सुरू केलेला आहे. त्यानंतर आमचे उपनगर अध्यक्ष अरुणाताई इंगळे यांच्या वार्डातला सुद्धा रस्ता त्या माध्यमातून आम्हीच नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून 50 लाख रुपयाचे वरणगाव शहरात पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ज्या गड्डे पडले होते, ज्या चाऱ्या पडल्या होत्या
त्या चाऱ्या बुजण्याच्या कामाला सुद्धा काम जे आहे ते आज वरंगावातल्या अर्ध गाव जे आहे ते त्या माध्यमातून जे भोगावती नदीच्या पलीकडचे गाव जे आहे त्या कामाला ते मला असं वाटतं अर्ध गाव जे आहे ते चाऱ्या बुजण्याचं काम कॉन्क्रीटच्या याच्यात जे कॉन्क्रीटच्या कामाने तिथं बुजलेलं आहे. त्याकरता आम्ही पुढे कमी नाही आहे. धापे ज्यांनी मागले नगरसेवकांनी त्यांच्या वार्डात धापे आहे असं कधी पाहत नाही मी. हा आपला आहे जवळचा आहे का विरोधी आहे का काय सर्व जे नगरसेवक जे आहेत मी माझे 21 नगरसेवक मी माझे समजतो. जनतेला जेवढं मी प्रेम लावतो तेवढ्या नगरसेवकांचे शब्द सुद्धा मी खाली त्या माध्यमातून पडू देत नाहीये. शेवटी गावाचा विकास करणं विजन लागते. विजन आमच्याजवळ आहे. आता काय काय जे मार्ग कसे तिच्यामध्ये काटे आहे ते काटे त्या माध्यमातून कसे सारता येईल त्यासाठी त्या माध्यमातून जीवाचा रान त्याची करू. आणि वरंगाव नगरपालिका ही विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात क्रमांक 1 ची राहील.